ठीक आहे. तर आपण पाहिलं हे स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी सोयीतास नाळला, ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी. आणि यामुळे या ठिकाणी सांगितलं की स्त्रीचे अंतःकरण हे आणि तिचं चरित्र हे जाणणं फार अवघड आहे. आणि म्हणून आपण त्या गुरुचरित्रातल्या ओळीचा आधार घेतला की घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचेनी वंश उद्धरती ऐशी स्त्री असावी. आता अशा स्त्रिया कोण आहेत याचाही शोध घ्यावा. त्या राणूबाई असतील, त्या आपल्या एकनाथ महाराजांच्या पत्नी ज्या आहेत त्या असतील, तर ह्या आपल्या पतीच्या सगळ्या परमार्थ कार्यामध्ये त्यांना साथ देणाऱ्या होत्या. त्यामध्ये तुकाराम महाराजांची पत्नी आवळी पण असेल, कारण तिच्यामुळे संसारातनं बरे झाले देवा बाईल कर्कशा असा अभंग लिहिण्याची बुद्धी तुकाराम महाराजांनी ती बुद्धी त्यांना झाली. याचं कारण असं की या संसारातून मी विरक्त व्हावं अशी भगवंताची इच्छा आहे आणि भगवंताने त्यामुळे मला अशी पत्नी दिली असं एकाच्या मनात येतं. आणि दुसऱ्याच्या मनात येतं की मला जी पत्नी दिली ती माझ्या या सगळ्या यज्ञकर्मामध्ये मला साथ देणारी आहे, म्हणून ती मला कशीही झाली तरी ती मला खूप उपयोगाची आहे, कारण तिच्यामुळेच मी परमार्थ करू शकतो असं आहे. आणि म्हणून आता पुढचा जो आहे यामधला प्रश्न की सर्वांना कशाचा त्याग करावा सर्वांनी, तर वाईट वासनांचा त्याग करावा. आता वाईट वासनांचा त्याग करावा म्हणजे काय? आता हे आपण कोरोनामुळे आपण पाहतो की सगळ्याच गोष्टी जवळपास ऑनलाईन झालेल्या आहेत. आता इतक्या सगळ्या ऑनलाईन झालेल्या गोष्टी असल्या तरी ऑनलाईन सिगरेट ओढण्याचे वर्ग असं कधी नसतं, ऑनलाईन वाईट गोष्टी शिकवण्याचे वर्ग असं काही नसतं. कारण या गोष्टी वाईट गोष्टी ज्या आहेत, दुर्गुण जे आहेत ते माणसाला आपोआप चिकटतात. पण चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी संस्काराची गरज असते. सगळे उन्हाळ्यामध्ये जे संस्कार शिबिर असतात, संस्कार वर्ग असतात, ते चांगले संस्कार घडण्यासाठी आहे. आणि एकदा धर्माची चाड माणसाला नसली तर मात्र माणूस वाईट गोष्टीकडे सहजच प्रवृत्त होतो. आणि म्हणून संस्कार आपण म्हणतो की चांगल्या चांगल्या ऑनलाईनमध्ये संध्या जप ध्यानयोग या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी आजकाल ऑनलाईन संस्कार वर्ग आहेत. त्याचं कारण की आपल्या ठिकाणच्या वाईट वासना ज्या आहेत, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यातल्या गेल्या पाहिजे आणि त्या जाण्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आणि कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या आपल्या शिवतरगडीतलं एक प्रमुख असं ब्रीद आहे, वचन आहे की कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. आपल्या ठिकाणची कुविद्या जावी आणि चांगल्या गोष्टी आपल्या ठिकाणी याव्यात, म्हणून हे सगळे वर्ग आहेत. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. सार विचार म्हणजे जे सार तत्त्व आहे ते तत्त्व, त्याचा विचार हा माझ्या मनामध्ये अखंड राहो. आणि जे आसार आहे ते आसार ते मी काढून टाकलं पाहिजे. आणि म्हणून वाईट वासनांचा मी त्याग केला पाहिजे. आणि असा पुढचा प्रश्न असा आहे की पशु कोणाला म्हणावे, एवढा एक विचार करून आपण थांबूया 5 मिनटात. तर उत्तर असं आहे की सद्विद्या नसलेला जो पुरुष आहे तो त्याला पशु असं म्हणलेलं आहे. समर्थ आपल्याला सांगतात, सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. की सद्विद्येचा जो पुरुष आहे तो अनेक उत्तम लक्षणांनी युक्त आहे आणि त्याचे गुण, त्याचं बोलणं, त्याचं सगळं उपदेश ऐकताना सगळ्यांनाच आनंद वाटतो. आणि मग अशा ठिकाणच्या बऱ्याच ओव्या त्यामध्ये दिल्यात. आणि शेवटी म्हणतात, ऐसी ही सद्विद्या बरवी सर्वत्र अपासी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूपे. सद्विद्या निरूपण नावाच्या समासामध्ये दशक 2 समास 8 त्यामध्ये दिलेलं आहे सद्विद्या निरूपण, की ही विरक्त पुरुष जे आहेत त्याच्या ठिकाणी मात्र हे सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजेत. म्हणून सद्विद्या सत्वगुणी म्हणजे काय, तर अध्यात्माला पोषक असे जे गुण आहेत ते आपल्या ठिकाणी असावेत. म्हणून सद्विद्येचा पुरुष जो आहे तो समाजाला भाग्यानेच लाभतो असे आपले बाबासाहेब बेलसरे असल्याला सांगतात. आता याच्या उलट सद्विद्या नसलेला म्हणजे पशु कोणाला म्हणावे, तर ज्याच्या ठिकाणी सद्विद्या नाही. आता त्याची लक्षणे कोणती ते जर विचारलं तर दशक 2मध्ये मूर्ख लक्षणाचा समास आहे, कुविद्या लक्षणाचा समास आहे, रजोगुणाचा समास आहे, तमोगुणाचा समास आहे. आणि या दशकाचा शेवटचा 10वा जो आहे मूर्ख लक्षणाचा समास आहे. तसंच पुढे अजून 2 ओव्या अशा प्रकारच्या येतात. विचार पाहेल तो पुरुष, विचार न पाहेल तो पशु, ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला. म्हणजे चांगल्या प्रकारचा साधक बाधक विचार
जे श्रेय काय आणि प्रेय काय यामधल्या निवड जी आहे ती निवड करणारा जो आहे तो खरा पुरुष आहे. आणि विचार न पाहे तो पशु. आणि म्हणून सद्विद्या नसलेल्या माणसाला या ठिकाणी शंकराचार्यांनी पशु असं म्हणलेलं आहे. आणि असा पशु कसा असतो तो, की कुविद्येचा प्राणी असे, तो कठीण निरूपणी त्रासे, अवगुणांची समृद्धी असे म्हणून या. कारण त्याच्याकडे अवगुणच खूप असतात आणि म्हणून तो कठीण निरूपणी, कठीण म्हणजे पारमार्थिक भाषेमध्ये अशा अवघड अशा निरूपणाला. कारण अवघड का, कारण त्याला त्यामध्ये रस नाही म्हणून त्याला ते अवघड वाटतं. परिजनासे झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्समागम काय, सत्संग काय हेच ज्याला माहीत नाही तो सद्विद्या नसलेला पुरुष आहे. आणि त्याचं वर्तन हे पशुप्रमाणेच आहे असा सांगणारा हा 16वा श्लोक जो आहे या प्रश्नोत्तरीमधला तो आपण आज पूर्ण केला. थोडासा मध्ये व्यत्यय आला, पण तरी आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली मोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. आचार्य शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.